तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवनसाधना यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो। जर मी तुम्हाला सांगितलं की होळीच्या रात्री एक तुम्हाला असा मंत्र देतो जो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहाल का? बहुतेक लोक होळी फक्त रंगांचा सण म्हणून साजरे करतात, पण खरी शक्ती आहे होळिका दहनाच्या आगीत। जर तुम्ही होळीच्या दिवशी ही एक पूजा केली तर तुमच्या घरातील संकट, तुमच्या पाठीमागून आलेली नकारात्मक शक्ती, तुमच्या घरात वास्तव्याला असलेली नकारात्मक ऊर्जा ही कायमची दूर होऊन जाईल। होय, आज सगळं काही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो, पण तो व्हिडिओ ऐकण्यासाठी तुमच्याकडे तेवढी सहनशक्ती हवी। तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर नेहमीप्रमाणे तुम्ही हा व्हिडिओ स्किप कराल, हे मला 101% माहीत आहे। पण ज्यांना विश्वास आहे ते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील आणि या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे, जी हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल। होळीची कथा तुम्ही सर्वजण जाणता, मी पुन्हा काही ती कथा इथं रिपीट करत नाही। ही कथा एका अहंकारी असुर राजापासून सुरू झाली होती। हिरण्यकश्यपू, त्याचा मुलगा प्रल्हाद, जो पूर्णपणे भक्तीमध्ये लीन होता, जेव्हा त्याला जाळण्यासाठी त्याची बहीण होलिका अग्नीत बसली तेव्हा भक्त वाचला, पण अहंकार जळून गेला। सगळ्यांना वाटलं की भक्त जळेल, पण जळाला अहंकार आणि वाचली भक्ती। आज तुम्ही देखील तीच शक्ती जागवू शकता, फक्त तुम्हाला काही महत्त्वाच्या विधी पार पाडायच्या आहेत। त्या कोणत्या ते आता सगळं काही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पारंपरिक होळीची संपूर्ण पूजाविधी मी तुम्हाला सांगत आहे, त्याचबरोबर तांत्रिक होळीची पूजा कशी करायची ते देखील तुम्हाला सविस्तर मी सांगणार आहे। त्यासाठी लागणार आहे हळद, कुंकू, अक्षता, फुले, नारळ, गंगाजल, धान्य, तूप, काळे तीळ। हे सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर जेव्हा होळीची मांडणी पूर्ण होईल तेव्हा होळीसमोर उभे राहायचं आहे आणि त्याच्यावर गंगाजल शिंपडावे। त्यानंतर हळद कुंकू तिथं वाहायचं, नारळ आणि जे धान्य तुम्ही घेतलेलं आहे ते तिथं अर्पण करा। होळीला 7 प्रदक्षिणा करा। प्रदक्षिणा करताना मंत्र म्हणायचा आहे, ओम प्रल्हादाय विद्महे विष्णू भक्ताय धीमहि तन्नो भक्त प्रचोदयात। घरी जर करत असाल तर घरी देखील तुम्ही हवन कुंडात छोटीशी होळी बनवून तिथं ही पूजाविधी करू शकता, त्याचं देखील अत्यंत शुभ असं फळ मिळतं। हवन करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय स्वाहा हा मंत्र म्हणायचा, कारण हा मंत्र भगवान विष्णूंना समर्पित आहे। हवन करतेवेळी स्वाहा म्हणून तूप आणि काळं तीळ तिथं अर्पण करायचं। पूजा करून तिथं नारळ आणि धान्य अर्पण करून होलिकाचं दर्शन घेऊन तुम्ही तुमची मनातली इच्छा बोलून घरी येऊ शकता। तांत्रिक पूजा कशी करायची ते सविस्तरपणे तुम्हाला सांगतो। तांत्रिक पूजा करत असताना श्री नृसिंह महाराजांचं कवच स्तोत्र वाचावं लागतं। तांत्रिक पूजाविधी करत असताना आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी तसेच आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी श्री नरसिंह कवच स्तोत्र कसं म्हणायचं ते आता तुम्हाला संपूर्ण मी सांगतो, ते ऐका। ओम श्री गणेशाय नमः। नारद उवाच, इंद्रादी देववृंदेश तातेश जगतां प्रभो महाविष्णु नृसिंहस्य कवचं ब्रूहि मे प्रभो। ब्रह्मोवाच, शृणु नारद वक्ष्यामि पुत्रश्रेष्ठ तपोधन कवचं नारसिंहस्य त्रैलोक्य विजयाभिधम् यस्य पठनाद धारणाद त्रैलोक्य विजयी भवेत भूत प्रेत पिशाचादि भय दुःख विनाशनम्। ओम उग्रवीरं महाविष्णु ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्यु नमाम्यहम्। नृसिंह पातु मे शीर्षं लोकरक्षार्थ संभवः सर्वगोपी स्तंभवासः बालं मे रक्षतु ध्रुवम्। नृसिंहो मे दशौ पातु सोमसूर्यग्लिनोचनः स्मृतिं मे पातु नरहरि श्रुति मे पातु केशरी। नासं मे सिंहासनास्तु मुखं लक्ष्मीकृतालय जिह्वा मे पातु नृसिंहं कंठं पातु परात्परः। स्कंधौ मे पातु भ्रुभुत
भुजौ मे पातु केसरी, हृदयं मे महाविष्णु, नाभिं मे पातु नरहरि, कटिं मे पातु देवेश, गुह्यं मे पातु केशरी, उरुं मे पातु नरसिंह, जानुनी पातु भैरव, जंघे मे पातु धर्मात्मा, पादौ मे पातु केशरी, सर्वांगम मे सदा पातु नृसिंह सर्वतोमुखा. तर हे असं आपल्याला पठण करायचं आहे. हे नरसिंह कवच सकाळी होळीच्या दिवशी किंवा होळीच्या दिवशी रात्री पूर्व दिशेला तोंड करून तुपाचा दिवा लावून 3 वेळा, 7 वेळा, 9 वेळा किंवा 11 वेळा वाचायचं आहे. हे स्तोत्र पठण करत असताना शांत मनाने आणि श्रद्धा ठेवून हे स्तोत्र पठण करायचं आहे. मध्यरात्रीच्या अगोदर गंगाजल शिंपडायचं आणि होळीच्या समोर ओम अपवित्रम पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षम स बाह्यांतरभ्य शुची हा मंत्र म्हणायचा. होळी समोर उभं राहून नंतर म्हणायचं ओम अग्नये स्वाहा, ओम प्रल्हादाय नमः आणि इथं प्रल्हादाचं स्मरण करावं. तुमचं रक्षण करण्यासाठी एक तांत्रिक मंत्र तुम्हाला मी आता सांगतो. हा मंत्र तुम्हाला तिथं बोलायचा आहे. ओम क्षौम नमो भगवते नृसिंहाय, ज्वाला मालिनी दीप्तिग्ने नेत्राय, सर्व रक्षोघ्नाय सर्वभूत विनाशाय स्वाहा. हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे. तेव्हा ह्या मंत्राचा 3 वेळा तरी तुम्ही तिथं जप करायचा. भगवान विष्णूंना तिथं शरण जाऊन हात जोडून हा 3 वेळा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर एका कागदावर आपली समस्या लिहावी आणि त्या अग्नीत हे भगवान विष्णू, हे प्रभू, माझ्या जीवनातील अडथळे जाळून टाका आणि तो कागद तिथं अर्पण करायचा. त्यानंतर कमीत कमी 5 मिनिटं तरी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 5 मिनिटं तरी तुम्ही तिथं जप करायचा आहे. तुम्हाला जो त्रास आहे त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मी आज तांत्रिक पूजाविधी देखील ह्या व्हिडिओमधून सांगितली. कोणाचं वाईट करण्यासाठी कधीही ह्या मंत्रांचा वापर करू नका. होलिका जशी आपल्यासोबत आपल्या अहंकाराला जळून भस्म झाली तशी तुमच्यातला पण अहंकार जळून गेला पाहिजे. तुमच्यातला मत्सर जळून गेला पाहिजे आणि तुमच्यातलं जे तेज आहे, जे शुद्धत्व आहे, ते तुमच्यातलं प्रेम आणि शुद्धी बाहेर निघण्यासाठी आपण आजच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्ही होलिकाची पारंपरिक पद्धतीनं तसेच तांत्रिक पद्धतीनं देखील पूजा करू शकता. जे मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवले ते सर्व मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो. डिस्क्रिप्शनमध्ये त्या मंत्रांचा तुम्ही वापर करून घ्या आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला मी सांगितलंय त्या पद्धतीनं तुम्ही होळीच्या दिवशी तिथं पूजा करायची आहे. एक बोनस टिप आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. होळी पूर्णपणे जळून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडीच्या दिवशी सकाळी 7 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन होळीची जी राख आहे ती राख शक्य होईल तेवढी घेऊन तुम्ही घराकडे घेऊन यावी. या राखेचा वापर जर कोणाला नजर लागलेली असेल किंवा कोणाच्या मागून नकारात्मक शक्ती आली असेल तर 3 वेळा 1 चिमट राख उतरवून घराच्या बाहेर तुम्ही फुकू शकता. किंवा जर कोणी त्रास देत असेल तर त्या व्यक्तीच्या नावानं 1 चिमट त्या राखेचा जो काही अंगारा आहे तो तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याच्या त्रासातून सुटका होऊ दे किंवा त्याची वाचा बसू दे म्हणून तुम्ही फुकू शकता. असे बरेच तांत्रिक उपाय त्या होळीच्या राखीच्या संदर्भात आपल्याला करता येतात. बहुतेक हा व्हिडिओ जास्त मोठा झालेला आहे म्हणून ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी होळीची राख घरी आणल्यानंतर त्याचा प्रयोग काय काय करायचा आहे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. पण तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करणं तुमच्या हातात आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आता ह्या व्हिडिओला व्हायरल कसं करायचं हे मी तुमच्यावर सोपवतो. शक्य असेल तितक्या भक्तांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ
तुम्ही शेअर करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त साधकांपर्यंत, सामान्य लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांच्या हातून सुद्धा उद्याच्या होळीच्या दिवशी ही पूजा घडेल आणि तुम्हाला सुद्धा ह्याचं पुण्य मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. होळीच्या राखीच्या संदर्भात काय करायचं आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तेव्हा आपले हे व्हिडिओ अजिबात चुकवू नका आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इति श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय.